पालघर जिल्हा हा भगवामय करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पूर्णपणे ताकद लावलेली आहे आणि आज पालघरच्या मनोर या ठिकाणच्या सायलेंट रिसॉर्टवरती पूर्ण जिल्ह्यातले महत्त्वपूर्ण जे पदाधिकारी आहेत त्यांची महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि बोईसरचे आमदार विलास तरेजी आहेत। आपण दोघांशी सुद्धा बोलणार आहोत की सर काय सांगणार, आजची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महापालिका असेल, यांच्या निवडणुका आता तोंडावरती येत आहेत। तसं या बैठकीमधून कुठला मंत्र आणि काय नेमका संदेश आहे? पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर DCM साहेब, उपमुख्यमंत्री साहेब पहिल्यांदाच आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदाच या पालघर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिका आणि एकूणच नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या ह्या निवडणुका होत आहेत आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं नवचैतन्य निर्माण व्हावं आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्र्यापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ऐतिहासिक अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतलेला आहे आणि परिणामस्वरूप आज या संपूर्ण राज्यामध्ये एक लोकनेता म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं आणि या पालघर जिल्ह्यामध्ये एकूणच अनेक प्रकल्प होत आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते ज्या पद्धतीने या महाराष्ट्र सरकारचं ज्या पद्धतीने एक शीघ्र गतीने आणि पारदर्शकपणे या ठिकाणी जे काम करत आहेत आणि निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्था या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीची या ठिकाणी सत्ता यावी आणि या संकल्पनेतून या ठिकाणी एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि शिंदे साहेब इथे आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी संघटनात्मकदृष्ट्या पक्षातलं असलेली जी काय थोडीफार जी मरगळ आहे ती मरगळ निश्चित या ठिकाणी कार्यकर्त्यांना झटकण्यासाठी ते म्हणजे आपलं त्यांच्या भाषणातून त्यांच्या आव्हानानुसार या ठिकाणी चांगल्या प्रकारे ही संघटना आम्ही बांधतोच आहोत। परंतु भविष्यकाळामध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेना ही सगळ्यात प्रबळ राहील, सगळ्यात वरचढ राहील अशा पद्धतीने ही संघटनात्मक दृष्टिकोनातून ही पक्षाची बैठक आहे। निश्चितच एक काळ होता म्हणजे या पालघर जिल्ह्यावरती शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आजही दोन आमदार जे आहेत हे शिवसेनेचे दोन आमदार आहेत। मात्र वसई असेल, त्याच्यानंतर नालासोपारा असेल, इकडे विक्रमगड असेल, जव्हार असेल, या ठिकाणी मात्र कुठेतरी बीजेपीचं वर्चस्व आहे। आता स्वतः माझ्यासोबत बोईसरचे आमदार आहेत विलास तरेजी। सर, आपला भाग हा अर्धा पालघरमध्ये येतो, बोईसरमध्ये येतो आणि अर्धा भाग जो आहे, जो महत्त्वपूर्ण भाग आहे, तो वसईमध्ये येतो। अशा या सगळ्या संघटनात्मक बांधणीमध्ये आपली नेमकी भूमिका कशी असेल आणि या संघटनात्मक बांधणीमधला कुठला असा संदेश असेल? आज महत्त्वाचा विषय म्हणजे आजचा जो प्रोग्राम आहे, कार्यक्रम, हा कार्यक्रमातच मुळात पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना ही नंबर 1 राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आजचा प्रोग्राम आहे। इथे आदरणीय लोकनेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येत आहेत आणि ते कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून येतात। तसं पालघर जिल्हा हा पूर्वीपासून धर्मवीर आनंदिके साहेबांपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून कार्यकर्त्यांचा उत्साह निर्माण करून आणि अजून कसं पालघर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल, त्याच्यामध्ये येणारे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, ग्रामपंचायती असतील, आम्ही दोन्ही आमदार कसोशीने प्रयत्न करून शिवसेना हा नंबर 1चा पालघर जिल्ह्यामध्ये पक्ष आहे ह्या करणार। त्याच्यात तिन्ही जिल्हा प्रमुखसुद्धा त्या माध्यमातून भूमिकेत आहेत आणि अजूनही आदरणीय शिंदेसाहेब आम्हाला वेगळ्या पद्धतीने एक उत्साह, नवचैतन्य निर्माण करीत त्याच्यात पालघर जिल्हा हा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे महायुतीला बरोबर घेऊन ना पालघर जिल्हा हा शिवसेनेचा 1 नंबरचा पक्ष राहील हे मी निश्चित सांगू शकतो।
निश्चितच आपण बघितलेलं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीचे आमदार म्हणून या ठिकाणी सर्वजण निवडून आलेले होते आणि आज शिवसेनेची या ठिकाणी जी बैठक आहे या बैठकीमध्ये सुद्धा महायुतीचा संदेश असेल की शिवसेनेच्या कार्यकर्ता संघटनात्मक बांधणीमध्ये शिवसेना कशा पद्धतीने वाढली पाहिजे आणि या शिवसेनेवरती भगवामय वातावरण कसं झालं पाहिजे हाच संदेश या संघटनात्मक बैठकीमधून दिला जाणार असल्याचं सुद्धा या दोन्ही आमदारांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर मनोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।